नमस्कार, मी पोपट पेटेकर नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज विधान परिषदेचे अर्ज घेण्याची शेवटची तारीख होती. नंतर दत्ता पानसरे यांनी अर्ज माघारी घेतले, खोटी डुप्लिकेट सही घेऊन माघारी घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय या संदर्भात बोलणार आहोत. सर, काय सांगाल? सर, मी माझा दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे अपक्ष उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल केला. तो अर्ज छाननीमध्ये वैध झाल्यानंतर आज 4 तारखेला 3 वाजेपर्यंत माघारी घ्यायची मुदत होती. परंतु मी कुठल्याही पद्धतीनं माझ्या सूचकाला मी माघारी घ्यायचा अधिकार दिलेला नाही. पण सूचकाच्या कोणत्याही कागदावरती माघारीच्या अर्जावरती सही केलेली नाही. पण माझी संमती प्राधिकृत सुद्धा मी कोणत्या सूचकाला केलेलं नाही. या ठिकाणी मला असं समजतंय अजून निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते होणार नाही. म्हणजे मी बोललेला जी माहिती मिळाली, मी इथं प्रेशर येतोय म्हणून मी बाजूला थांबलो होतो. माझे इथं प्रतिनिधी होते, त्यांना लक्षात आलं की ही डुप्लिकेट सहीवर काहीतरी चाललंय म्हणून मला फोन केला. मी पळत आलो. मला बीपीचा आजार आहे, शुगरचा आजार आहे. मला जर अटॅक आला तर जिम्मेदार प्रशासन राहील आणि ज्यांनी केले ते राहतील. त्याच्यामुळं डुप्लिकेट अर्जावर माझा विड्रॉलचा प्रयत्न चालू होता. आता काय व्हायचं ते होईल. मी पुन्हा एकदा आमचे ॲडव्होकेट शुभम साके यांच्या मार्फत अर्ज दिलेला आहे. त्या अर्जामध्ये म्हणलेलं आहे 1951-37 कलमाच्या द्वारे कुठल्याही पद्धतीनं मी कोणाकडे सही दिलेली नाही, अर्ज माघारी घेतलेला नाही. जी काय त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे तो बोगस अर्ज आहे, तो तत्काळ बाद करण्यात यावा. कोणाकडेही उमेदवारी माघारी घेण्याच्या अर्जावर सही केली नाही, कोणालाही प्राधिकृत केलेलं नाही. त्यामुळे बनावट अर्जावर माझी माघार ही निश्चित करण्यात येऊ नये. माझा परिपूर्ण भरलेला अर्ज मंजूर करण्यात यावा, अन्यथा मी आपल्या कार्यालयाशिवाय कुटुंबासह आत्मदहन करणार आहे. खरं तर कुठंतरी ही उमेदवारी बिनविरोध करण्याचा डावच होता. आता सगळ्यांनाच कळतंय, माझा जर अर्ज बाद झाला तर ऑटोमॅटिक विरोध होणार आहे. निवडणूक करणारा मी आहे. मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिलाय. मी माझ्या आदरणीय श्रीगोंदा तालुक्यामध्ये आदरणीय बबनराव पाटील साहेबांच्या कुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे. 5 वर्ष मी नामदार विकी साहेबांच्या बरोबर काम केलं. मागच्या 2 वर्षापूर्वी आदरणीय दादांनी मला राज्याची एवढी महामंडळाची संधी दिली. मी अतिशय नम्रपणे प्रेमपूर्वक काम करतो. जिल्हा बँकेला सुद्धा बाळासाहेब नाटांनी आणि त्यांनी सर्वांनी मला संधी दिली, तिथे मी प्रेमाने काम केलं. इथं सुद्धा प्रेमाने काम करायचा प्रयत्न होता. परंतु अशा पद्धतीने छेडछाड करणं ही चुकीची पद्धत आहे. ही निवडणूक नगरसेवकांना निवडणूक 10 वर्षांनी होती, मग त्यांना नेहमीच असं वंचित ठेवायचं का? वंचित आघाडी सारखं नेहमीच त्यांना वंचित ठेवायचं का? पद्धत बरोबर नाही. ही हुकुमशाही नाही, लोकशाही आहे. लोकशाही मार्गाच्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरा, मतदारांच्या पर्यंत जा, निवडून या. मतदानासाठी काय जी प्रोसेस लागते ती करा. माझ्याकडे 1 रुपया पण नाहीये, माणसं बी नाहीत. मी मतदारांना ऑटोमॅटिक ते मतदारांनी निवडणूक हातात घेतलेली, ती हातात घेतलेली लक्षात आल्यानंतर मग हे अशा प्रकार सुरू झाले. खरं तर आता तुमची आणि जिल्हाधिकारी यांची बैठक देखील झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? आज त्यांनी सांगितलं मी नियमाप्रमाणे कायदेशीर पद्धतीनं अर्ज वैध करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मी थंड बसलोय. आतापर्यंत मी बाहेर ती स्मशानभूमीची गाडी बी आणायला सांगितली. सगळं पेट्रोल, राखेल, डिझेल सगळं आणून ठेवलेलं आहे, ते मी घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा मला पाठिंबा नाही. मला पाठिंबा आहे वंचित आघाडीचा, मला पाठिंबा आहे अपक्षांचा, मला पाठिंबा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, जनतेचा. खरं तर भारतात लोकशाही आहे, पण या लोकशाहीत जर अशी घटना होत असेल तर किती दुर्दैव म्हणावं लागेल. अति दुर्दैव आहे. त्याच्यासारखा माझ्या हिशोबाने हा काळा दिवस आहे. काळा दिवस अजून काळा करायचा असला तर मग त्यांनी ते निकाल चुकीचा द्यावा, आणि चांगला दिवस करायचा असेल तर निकाल नियमाप्रमाणे द्यावा, चुकीचा देऊ नये. खरं तर आता यानंतर तुमची भूमिका काय असणार? मी इथून अर्ज वैध केल्याशिवाय मी जाणार नाही. अर्ज वैध केला नाही तर माझी इथून ही जाणार काय म्हणते त्याला सरांना अंत्ययात्रा जाणार. आणि अंत्ययात्राला तुम्ही स्वतः खांदा द्यावा ही विनंती आहे माझी. खरं तर कोणतीही संघटना नसताना वंचित संघटना मात्र तुमच्या पाठीशी उभी राहील. हो, वंचित साठी मी माझ्या वंचित संघटना, सर्वसामान्य कार्यकर्ते, अपक्ष ज्यांनी मला सूचक म्हणून सहकार्य केलं ते सगळे आमदार राहणार आहेत. जे मला उद्या मदत करणार ते सर्व आमदार राहणार आहेत. ही भीती वाटते म्हणून तर हे अशा पद्धतीने छेडछाड चालू आहे. साहेब, याला निवडणूक नाही म्हणत, याला लोकशाही नाही म्हणत. तुम्ही सरळ मार्गाने जा ना.
कुठेतरी तुमच्यावर कोणाचा तरी दबाव आहे आणि तुमच्या जीवितालाही धोका आहे असं तुम्हाला वाटतं? जीविताला धोका 100% आहे. माझ्या कुटुंबाला पण आहे. ईडीच लावून शिडीच लावून अमुकच करून तमुकच करू हे सुरू आहे. माझ्याकडे काय नाहीच आहे. काय नाहीच आहे ना मला. मी वंचितचा कार्यकर्ता मित्र माय म्हणलं मी कसं राहणार आहे? वंचित सारखाच राहणार ना. नाही मग आता सरकारकडे मागणी काय आहे तुमची? आता तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र भारताचं हे लक्ष आहे, निवडणूक आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध होण्याचे देखील ते माहिती कडून तशा प्रयत्न करण्यात आलेले स्वतःचे आहेत. 500 बोट सारखे नाहीत. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. प्रत्येकाला माघारी वेगवेगळ्या कारणासाठी घ्यावं लागतं. मला माघारी घ्यायचीच नाही, त्यामुळे तो पुढे रोल येतच नाही. मला पैसे नाही लागत. हो हे बाई तनपुरे साहेबांचे कार्यकर्ते ते सुद्धा पैसे द्यायला लागले, पण मला नाही लागत. ठीक आहे, हीच खरं तर मग आता तनपुरे देखील आतमध्ये आले होते. तनपुरे आणि मी तुमचं माझ्या काय पद्धतीने मी आज बसलेलो होतो. बाहेर करते गोंधळ व्हायला नको, ते येऊन बसले. आम्ही कुठलीच चर्चा केलेली नाही. आता तुमची मागणी काय मग? माझा फॉर्म वैध करणे एवढी मागणी आहे. कुठल्याही पद्धतीने माघार नाही नाही नाही, त्याचा अंतविधी होणार होणार होणार. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि गेल्या 3 तासापासून इथं जिल्हाधिकारी इथं ते थर ठोकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.